मी प्राध्यापक विशाल दीक्षित, डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कार्यरत आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत स्थापन झालेले ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे या इन्स्टिट्यूटमध्ये सर्व भौतिक व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. यामुळेच ज्ञानश्री इन्स्टिट्यूट हे महाराष्ट्रामधील एक अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. पदवी व पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या अध्यापन प्रक्रियेसाठी सर्व क्लासरूम या प्रशस्त आहेत. तशाच त्याच्यामध्ये ICT फॅसिलिटी देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर सेमिनार हॉल, ड्रॉइंग हॉल, कम्प्युटर सेंटर, बॉईज कॉमन रूम, गर्ल्स कॉमन रूम, जिमखाना रूम अशा देखील फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स तसेच सायकोमेट्रिक स्किल्स वाढावेत म्हणून ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्ये सुसज्ज अशा स्टेट ऑफ आर्ट लॅबोरेटरीज उपलब्ध आहेत. तसंच वर्कशॉप देखील उपलब्ध आहे. अपंग विद्यार्थ्यांच्यासाठी स्पेशल रॅम्प सुविधा व लिफ्टची सुविधा देखील उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये परिपूर्णता येण्यासाठी ज्ञानश्री इन्स्टिट्यूट हे सचोटीने प्रयत्न करत असते. याचंच यश म्हणजे या महाविद्यालयामध्ये इन्क्युबेशन सेंटर तसेच मित्सुबिशी इलेक्ट्रिक सपोर्टेड सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजेच मेकॅट्रॉनिक्स लॅब तसेच IIT बॉम्बे सपोर्टेड रोबोटिक्स लॅब, रेड हॅट लॅब, फॉस लॅब इत्यादी लॅबोरेटरीज उपलब्ध आहेत. ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्ये स्वतंत्र NPTEL स्वयं स्पॉक सेंटर उपलब्ध आहे. नुकत्याच या स्पॉक सेंटरला एक ऍक्टिव्ह स्पॉक सेंटर म्हणून संबोधलं गेलेलं आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इतर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज देखील घेतल्या जातात, जसं की इंडस्ट्रियल व्हिजिट, गेस्ट लेक्चर, वेगवेगळी वर्कशॉप्स म्हणजेच कार्यशाळा या आयोजित केल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा साधला जातो. ज्ञानश्री महाविद्यालयामध्ये कला व क्रीडा या गुणांना वाव देण्यासाठी ज्ञानोत्सव, क्रीडा महोत्सव व ज्ञानोत्सव, कला महोत्सव हा नित्यनेमाने दरवर्षी आयोजित केला जातो. ज्ञानश्री अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मेंटॉर मेंटी ही स्कीम प्रभावीपणे राबवली जाते. विद्यार्थ्यांना वेळोवेळी गार्डियन फॅकल्टीद्वारे समुपदेशन केले जाते. तसेच वुमन एम्पॉवरमेंट सेल तर्फे शेजारील गावांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मध्ये नैतिक मूल्य जोपासले जाते. धन्यवाद.